गुड मॉर्निंग मंडळी. चला तर बनवूया आपण गावाकडच्या पद्धतीचा मऊ लुसलुशीत खरवस. आता ही आहे खरवस भरलेली बॉटल, चिकाची बॉटल, आणि ही आली आहे आमच्या जाऊबाईंच्या माहेरावरून. जाऊबाई राहतात शिरूरला. आमचे हे गेले होते शिरूरला त्या दिवशी, त्यांनी दिली होती पाठवून चिकाची बॉटल. मग म्हटलं आता चिकाची बॉटल आलेली आहे तर चला मग आपण चिक बनवूया. हे जवळपास 2 लिटर दूध आहे. 2 लिटर दूध आहे. मी मोजलेलं नाही पण अंदाजावरून सांगते 2 लिटर दूध आहे. ही अर्धा किलो साखर जवळपास पिसून घेतलेली आहे. आणि ही अर्धा लिटरची बॉटल आहे, पण ही बॉटल चिकाने पूर्ण भरलेली नाही आहे. आणि हे इलायची, सुंठ, जायफळ आणि साखर घालून केलेलं पावडर आहे. आता हे दूध मस्त मोठ्या पातेल्यात घ्यायचं. त्याच्यात कोणतंही पाणी मिक्स करायचं नाही, निरसं दूध आहे. आणि साखर का वाटून घेतली, कारण का पूर्णपणे ती साखर जर विरघळली नाही ना पातेल्याला तशीच राहते आणि चिकाला गोडवीपणा कमी येते. आणि ही पूर्ण भरलेली अर्धा लिटरची बॉटल पूर्ण भरलेली नाही आहे चिकाने, मी सगळी टाकते. पाऊण लिटर आहे. थोडं अर्धा लिटरला थोडी कमी आहे, पाव लिटरला थोडी जास्त आहे. पूर्ण टाकली आणि फ्रीझरमध्ये ठेवली होती म्हणून थोड्या गुठळ्या आहेत त्याला, त्यासाठी पूर्ण ढवळून घेतलं जेणेकरून सगळ्या गुठळ्या मोकळ्या होतील. आणि ढवळून घेतलं आणि त्यात टाकलेली, म्हटलं आता फिट्टी साखर नाही टाकायची, साखरच पावडर करून टाकली आहे. कारण का मोस्ट ऑफ एकदा काय झालं होतं, माझ्याकडनं ती साखर विरली नाही आणि तशीच राहिली होती. तेव्हापासून मी साखर जरा दरदरी वाटून टाकते, म्हणजे ती विरघळते पटकन. आणि जरी साखर जास्त प्रमाणात झाली तर तसे साखरेचे खडे राहते नाहीत, असं राहतात. हे माझा स्वतःचा अनुभव आहे म्हणून मी ती वाटून घेते. मग बघा तुम्हाला कसं टाकायचं आहे तसं पूर्ण. मग मी ती ढवळून घेतली, कारण का पिठी साखर म्हटलं तरी गुठळ्या होऊ शकतात, म्हणून ते हलवून घेतली. आणि त्याच्यात टाकली भरपूर इलायची, सुंठ, जायफळ आणि साखर घालून वाटलेली आहे ती, अशी पावडर आहे. ते पूर्ण ढवळून घेतली. त्याने काय येतं, सुगंधही येतो आणि चवही छान लागते. आता याच्यात तुम्हाला हवे तर ड्रायफ्रूट्स, त्याच्यानंतर केसर टाकू शकता, पण मी काही टाकलेलं नाही आहे. हे आपलं साधं सरळ सोपं केलं. आता हे हलवून जरा रेस्ट करायला ठेवलं आणि बाकीचं मटेरियल ज्याचं त्याच्या जागी ठेवून दिलं. आता रेस्ट करायला का, तर जर समजा खाली जर साखर राहिली तर परत हलवता येते, कारण का मग ती ह्याच्या तापवायला ठेवली का मग ती जशीच्या तशी राहते. आणि ह्याच्यात मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे टोपाला परफेक्ट कवर होणारं झाकण लावायचं, जेणेकरून त्याची वाफ बाहेर जाता कामा नये. हे झाकण मी परफेक्ट घेतलेलं आहे. आता काय झालं, मी काही गॅसवर ठेवलं नाही, चूल पेटलेली होती, मग मी डायरेक्ट चुलीला जाळा सारला आणि पातेलं ठेवलं. कारण का गॅसवर कसं आपण अंदाजेच बाबा एवढ्यातच शिजवायचं आहे त्याला, असं करतो. चुलीवर कसं थोडा कमी जास्त जाळ लागला, हवे त्या वेळेपेक्षा जास्त वेळ राहिलं, कारण का गॅस संपतो आजकाल, गॅस जरा टंचाई आहे. मी आपलं बराच वेळ लागतो त्याला शिजायला. मग मी आपलं ठेवलं, गॅसवर नाही ठेवलं, डायरेक्ट चुलीवर आणले. पाणी ऑलरेडी त्याच्यात उकळलेलं पाणी आहे, हे बघ उकळीचं पाणी. त्याच्याखाली रिंगची स्टँड ठेवली, डायरेक्ट टोप खाली ठेवलं ना ते पाणी उकळायला लागलं आणि तसं टोप तो हलतो आणि ते खालचं पाणी त्याच्यात जाऊ शकतं किंवा झाकण ठेवलेलं वाफेने उडू शकतं. म्हणून ते स्टँड ठेवलं आणि मग त्याच्यावर टोप मांडला आणि त्याच्यावर मग झाकण ठेवलं. घेताना टोप जरा मोठा घ्यायचा, कारण का ते फुलून जरा मोठं होतं. आता हा टोपात ठेवल्यानंतर खाली डबल बॉयलर मेथड आहे ही. आणि मग त्याच्यावरती झाकण ठेवलं आणि झाकणावर दगड मांडला. आता बाहेर आहे, समजा ते झाकण पडू शकतं, ते उघडं राहू शकतं किंवा त्याच्यातून हवा जाऊ शकते, म्हणून आपली सेफ्टी म्हणून त्याच्यावर दगड ठेवला. मध्ये आधी चेक करायचं, जाळ सारायचं त्याला. का मी मध्ये आता एकदा चेक करायला आले तर पाहिलं त्याच्या कडा सुटायला लागला, ते म्हणजे चिक बनायला लागला आहे. आणि मग चिक कडा सुटायला लागला, पण अजून तर परफेक्ट झालेला नाही, मध्ये थोडं पाण्यात दिसतंय, तो काही परफेक्ट बनलेला नाही आहे. मग परत मी त्याच्यावर झाकण ठेवलं आणि वाट बघितली जरा वेळाची, अजून जरा वेळ जाळ सारून.
चुलीवर कसा जाळ कमी जास्त लागला, जास्तही लागला तरी काय वाटत नाही. तर जरा वेळ थांबले आणि नंतर मग परत चेक केलं. हे असं जरा उचलताना व्यवस्थित, कारण का हाताला पोळतं. हे काढलं मी, काही बाकी घेतलेलं नाही. आता आपल्याला सवय आहे त्याच्यामुळे काय वाटत नाही. आता मगाशी मध्ये ना बऱ्यापैकी पाणी दिसत होतं, आत्ता नाही आहे, म्हणजे परफेक्ट झालेलं आहे. काही जण सुरीने चेक करतात, पण मी आता सध्या सुरी नाही आणली चेक करायला. सुरी क्लीन निघाली तरी आहे. आता ते मी का दरवेळेस कसं चेक करते, असा टोप उचलते आणि असं गोल फिरून बघते. कडा जर ढिल्या झाल्या ना मग परफेक्ट झाला म्हणायचा. जर नाही झाल्या तर मग नाही, का कडा ढिल्या झाल्यात त्याच्या, का सगळ्या साईडनी कडा ढिल्या झाल्यात, गोल फिरून दाखवा द्या. आणि दिसतोय कसला मऊ लुसलुसीत झाला आहे, घालतोय असं नाही. आणि पहिल्या दाराचा चिक असला तर थोडा कमी टाकायचा, दुसऱ्या दाराचा असला थोडा जास्त टाकायचा. पहिल्या दाराचा चिक जरा जास्त गाढा असतो, दुसऱ्या दाराचा चिक पातळ असतो, त्याच्यामुळं हे आहे. आणि हा पांढरा कलर साखरीने आलेला आहे. गुळ टाकला असता तर पिवळा येल्लो आला असता. आणि म्हशीच्या गाईच्या दुधाच्या कलरानुसार चिकाला पण हे कलर येतो. आणि हे जरा रेस्ट करायला ठेवलं, नंतर याच्या वड्या पाडून ठेवल्या. खायला घेतलं तरी चालतं, पण ते जरा गरम गरम चांगलं लागत नाही. मी डब्यात भरला आणि फ्रीजला लावून दिला. अशा पद्धतीने मऊ लुसलुशीत गावच्या पद्धतीचा खरवस तयार आहे. तुम्हीही करून बघा आणि झाल्यावर मला नक्की सांगा. धन्यवाद.